दशक होतो 1960चं. महाराष्ट्रातल्या एका गावात तमाशाचा फड रंगला होता. प्रेक्षक ढोलकीच्या थापेवर आणि लावणीच्या ठेक्यावर रंगायला लागले होते. स्टेजवर एक 28-30 वर्षाची तरुण महिला चेहऱ्यावर हास्य ठेवून नाचत होती, गात होती. पण कोणालाही माहीत नव्हतं की ती 9 महिन्यांची गरोदर आहे. नाचता नाचता अचानक तिला प्रसूती कळा सुरू झाल्या. तिच्या सोबतच्या कलाकारांना तिने खून केली. गाणं चालू ठेवायला सांगितलं आणि ती शांतपणे बॅकस्टेजला गेली. विंगेतल्या एका कोपऱ्यात तिने बाळाला जन्म दिला. अंगावर रक्ताचे डाग, बाळंतपणाच्या असह्य वेदना आणि डोळ्यात पाणी. अशा परिस्थितीत तिने पुन्हा पदर खोचला, पायात घुंगरू बांधली आणि काहीच मिनिटात ती पुन्हा एकदा स्टेजवर आली. ती पुन्हा गाऊ लागली, नाचू लागली, जणू काही झालंच नव्हतं. कलेसाठी स्वतःच्या जीवाची ही पर्वा न करणारी ही माऊली म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर. विठाबाईंचा हा किस्सा पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट येतोय. चित्रपटाचं नाव इठा. या चित्रपटात श्रद्धा कपूर विठाबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर रिलीज झालाय आणि मी वर सांगितलेल्या या सीनमुळे आता या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे आणि आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे विठाबाईंची ती गोष्ट नक्की काय आहे. तीच गोष्ट सांगते आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगावबत्ती. श्रद्धा कपूरच्या इठा या चित्रपटाच्या टीझरने सध्या संपूर्ण देशाचं लक्ष या घटनेकडे वेधून घेतलंय. पण विठाबाईंचं आयुष्य फक्त या एका किस्स्यापुरतं मर्यादित नव्हतं. विठाबाई म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतल्या तमाशा, लावणी आणि लोककलेला सन्मान मिळवून देणारं एक वादळ होतं. ज्या काळात महिलांनी स्टेजवर येणं, नाचणं हे समाजात अत्यंत हीन दर्जाचं मानलं जायचं, त्या काळात विठाबाईंनी आपल्या कलेच्या जोरावर थेट राष्ट्रपती भवनापर्यंत धडक मारली. त्यांचा आवाज एवढा बुलंद आणि भारदस्त होता की जुने लोक सांगतात जेव्हा विठाबाईंचा तमाशा सुरू व्हायचा तेव्हा रस्त्यांवरून जाणाऱ्या गाड्याही त्यांच्या गाण्याच्या आवाजानं थांबायच्या. विठाबाईंचा जन्म जुलै 1935 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये एका कलाकार कुटुंबात झाला. त्यांचं पूर्ण नाव विठाबाई भाऊ मांग नारायण गावकर. जन्मजात घरात कलेचा वारसा होता. वडील भाऊ मांग आणि आजोबा यांचा स्वतःचा तमाशाचा फड होता. त्यामुळे विठाबाईंचं बालपण गाण्याच्या सुरांमध्ये आणि ढोलकीच्या तालावरच गेलं. त्यांच्या बालपणाबद्दल सांगायचं झालं तर लहानपणापासूनच त्यांना नृत्याची आवड होती. त्यांच्या बहिणी रमाबाई आणि केशरबाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लावणीचे धडे गिरवले. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्यांनी स्टेजवर पाऊल ठेवलं आणि तमाशा विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्या काळात तमाशाच्या फडांना गावागावात पायी किंवा बैलगाडीने फिरावं लागायचं. ऊन, वारा, पाऊस कशाशीही तमा न बाळगता विठाबाई तमाशाच्या फडासोबत जायच्या. तरुण वयातच त्यांनी एक उत्कृष्ट गायिका, नृत्यांगना आणि वाघनाट्य म्हणजेच तमाशातील नाटक यामध्ये उत्तम कलाकार म्हणून नावलौकिक मिळवला. विठाबाईंनी पोटासाठी नाचते मी परवा कुणाची ही लावणी अजरामर केली. त्यांचा आवाज गोड होता आणि नृत्यासोबतच त्यांचा अभिनय उत्कृष्ट होता. मुंबईची केळेवाली आणि रक्तात नाहिली कुऱ्हाड यांसारख्या वाघनाट्यांमधील त्यांच्या भूमिका रसिकांच्या मनात आजही आहेत. बघता बघता त्या संपूर्ण महाराष्ट्रातील गळ्याचं ताईत बनल्या. प्रेक्षक त्यांना आदराने तमाशा सम्राज्ञी म्हणू लागले. स्टेजवर प्रेक्षकांना हसवणाऱ्या आणि आपल्या तालावर नाचवणाऱ्या विठाबाईंचं वैयक्तिक आयुष्य मात्र अत्यंत वेदनादायी होतं. त्यांचा विवाह मारुती सावंत यांच्याशी झाला होता, पण त्यांच्या नवऱ्यानं त्यांना कधीच नीट नांदवलं नाही. विठाबाई रात्रंदिवस कष्ट करून नाचून जो पैसा कमवायच्या तो सर्व पैसा त्यांचा नवरा काढून घ्यायचा आणि त्यांना अमानुष मारहाण करायचा. घरची आर्थिक परिस्थिती बेताची, त्यात नवऱ्याचा छळ आणि सोबत मुलांची जबाबदारी. एवढ्या वादळातही विठाबाईंनी कधी आपली कला सोडली नाही की स्टेजवर आपल्या दुःखाची सावली पडू दिली नाही. त्यांनी आपल्या कलेशी कधीच गद्दारी केली नाही. विठाबाईंनी तमाशा या लोककलेला जो दर्जा आणि प्रतिष्ठा मिळवून दिली त्याची दखल थेट देशाच्या सर्वोच्च पातळीवर घेतली गेली. त्यांना त्यांच्या आयुष्यात अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. 1957 आणि 90 मध्ये विठाबाईंच्या कलेचा सन्मान करण्यासाठी भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना 2दा सुवर्णपदक म्हणजेच राष्ट्रपती पदक देऊन गौरवण्यात आलं. तमाशा क्षेत्रातील कलाकारांचा असा सन्मान होणं ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट होती. महाराष्ट्रातील जनतेनं त्यांना आधीच तमाशा सम्राज्ञी ही पदवी दिली होती, पण या पुरस्कारानं त्यांचं योगदान अधिक अधोरेखित केलं.
विठाबाईंच्या मृत्यूनंतर म्हणजेच 2002मध्ये त्यांचं निधन झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर जीवनगौरव पुरस्कार सुरू केला। दरवर्षी लोककलेच्या आणि तमाशाच्या क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना 5 लाख रुपये आणि मानचिन्ह देऊन हा पुरस्कार दिला जातो। विठाबाईंची मुलगी मंगला बनसोडे यांना सुद्धा 2010मध्ये हा पुरस्कार मिळाला। हा एक वेगळा योगायोगच समजावा। आयुष्यभर ज्या विठाबाईंनी कोट्यावधी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, त्यांच्या नावावर लाखो रुपयांची उलाढाल झाली। दुर्दैवाने त्यांचा शेवट मात्र अत्यंत गरिबीत आणि हालअपेष्टेत गेला। आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्या आजारी असताना त्यांच्याकडे उपचारासाठी सुद्धा पैसे नव्हते। शेवटी काही दानशूर लोकांच्या मदतीने त्यांच्या हॉस्पिटलचं बिल भरलं गेलं। 2002मध्ये महाराष्ट्राची ही मूर्तिमंत लोककला शांत झाली। पण आज जेव्हा बॉलिवूडमध्ये इठा चित्रपटाच्या माध्यमातून त्यांची कथा जगासमोर येते, तेव्हा पुन्हा एकदा सिद्ध होतंय की विठाबाईंसारखे कलाकार कधीच मरत नाही। त्यांचा संघर्ष, त्यांची कलेप्रती असलेली निष्ठा आणि तो बाळंतपणाचा थरारक किस्सा आजही प्रत्येक कलाकाराला प्रेरणा देतो। विठाबाईंची कथा आजही अनेक कलाकारांना प्रचंड प्रेरणा देते। विठाबाई नारायण गावकर यांच्या या थक्क करणाऱ्या जीवन प्रवासाबद्दल आणि त्यांच्या या त्यागाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लगावबत्ती या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।